चंद्र जेव्हा स्वर्गात होता तेव्हा घडलेली ही कथा आहे. अभिमानानं उन्नत व्हावीत अंतःकरण भारतीयांची, अशी ही कथा आहे. भारत या राष्ट्राचं आकाशातलं स्थान कोणतं हे उभ्या जगाला अधिकारवाणीनं सांगू शकणारी ही एक समर्थ कथा आहे. ज्यावेळी पृथ्वीवर चांदणं नव्हतं, ते फक्त स्वर्गात आणि वसिष्ठांच्या आश्रमात होतं, त्यावेळची ही कथा आहे. जिद्दीनं विज्ञानाच्या बळावर ज्या विश्वामित्रानं हे चांदणं त्रिशंकूच्या निमित्तानं पृथ्वीवर आणलं, त्या इथल्या विश्वामित्राची ही कथा आहे. विज्ञानाच्या बळावर आज आकाशात ग्रह उपग्रह बसवणाऱ्या सर्व परदेशांना आकाश कुणाचं याचं कोडं पडलेलं असताना, विज्ञान बळावर विध्वंस करणाऱ्यांना ज्ञानबलावर वसिष्ठानं याच भूमीवर स्वर्गही आणून दाखवला होता, असं सांगणारी ही एक अभिमानाची कथा आहे. आज आकाशात उपग्रह बसवणाऱ्या सर्व देशांच्या डोक्यावर पडत असलेलं चांदणं हे भारताच्या दुष्यंत पुत्र भरताच्या मातेच्या शकुंतलेच्या पित्याची विश्वामित्राची कृपा आहे, हे कधीच विसरता येणार नाही. तर जेव्हा इथं चांदणं नव्हतं, चांदणं नव्हतं जेव्हा इथे. ओम त्रिलोकरक्षकाय नमः. ओम धन्विने नमः. ओम तपस्विने नमः. ओम भूतसैनिकाय नमः. ओम मंत्रवेदिने नमः. ओम महावेदिने नमः. ओम मारुताय नमः. शुक्ल पच मुच रिच वच विच. 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 थांब थांब. हे काय सुरू आहे तुझं? काय? हे काय सुरू आहे तुझं? कारिका पाठ करतोय. का रे, का तुला ऐकू येत नाही? ऐकू येतंय, पण मला ही भाषा कळत नाहीये. ही कुठली भाषा आहे? संस्कृत. कुठली? संस्कृत. संस्कृत. हा, कळलं कळलं. सनखुस. हा? सनफूस. हा? सनकुस. अरे 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 तू काय संकुचित वृत्तीचा आहेस का? नाही. अरे संस्कृत. संस्कृत. ठीक आहे ठीक आहे. पण ही भाषा कुठली आहे नेमकी तुझी? ही कुठली भाषा म्हणजे? अरे ही माझी भाषा. माझी भाषा देववाणी. अच्छा, देव वाणी. अरे जरा नीट बोल. देववाणी. हा, बर, ठीक आहे ठीक आहे. मला सांग, तू राहतोस कुठे? मी आत स्वर्गात. आत स्वर्ग आहे? हो, ज्ञानबळावर. ज्ञानबळावर ब्रह्मर्षी ऋषींनी आत आश्रमात स्वर्ग बनवला आहे. मग तू बाहेर कसा? मी मला शिक्षा झाली आहे. कसली? कारिका पाठ झाल्याशिवाय आतमध्ये जाण्यास अनुमती नाही मला. हो? अविद्या मृत्योर्तिवा
विद्या अमृतमश्नुते याचा अर्थ कळल्याशिवाय मी आज जाऊ शकत नाही. हं. शकल पच मुच रिच वच विच. शकल पच थांब मुच, रे रिच. बाबा, थांब, शांत राहा. तुझी बडबड बंद कर आधी. माझी बडबड बंद कर. हो. माझी बडबड बंद कर हे तू मला सांगणार कोण? म्हणजे माझ्या तोंडावर ताबा ठेवणार तू कोण? मी कोण? अरे मी कोण? मी कोण? अरे मी तुला विचारतोय ना, मग तू दुसऱ्यांना काय विचारतोयस? ए, कुणाला विचारत नाहीये, मी तुला सांगतोय. मी विज्ञान. काय? विज्ञान. म्हणजे अज्ञान. विज्ञान, कळलं? तुला संस्कृत येतं? नाही ना. पण मला येतं, त्यामुळे मी सांगतोय ना तेच बरोबर. बर सांग. विज्ञान म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हणजे अविद्या, आणि अविद्या म्हणजेच अज्ञान, म्हणून अज्ञान म्हणजे विज्ञान. आता तुझं नाव काय? अज्ञान. हा विज्ञान. विज्ञान हा म्हणजे विज्ञान. हे काय नाव आहे का तुझं? स्वामी मला याच नावानं हाकारतात. स्वामी? अरे कोण? कुठला तुझा स्वामी? कोण? कुठला स्वामी? अरे स्वामी विश्वामित्र. अरे कोण विश्वामित्र? कोण विश्वामित्र? अरे विश्वामित्र म्हणजे शस्त्र बलावरती पृथ्वी पादाक्रांत करून विश्वविजयासाठी निघालेला पुरुष श्रेष्ठ पृथ्वीपती म्हणजेच स्वामी विश्वामित्र. आणि तू विचारतोस विश्वामित्र कोण म्हणून? अरे तू कोण? मी कोण? हा. मी कोण? अरे मी कोण? आता मी तुला विचारतोय ना, तू दुसऱ्याला काय विचारतोयस? नाही नाही, मी सांगतोय तुला. हा. अरे मी कोण हे तू मला विचारतोयस? अरे मी म्हणजे ज्ञान. माझं नाव ज्ञान असून सुद्धा मला काडीचंही ज्ञान नाही असं माझे गुरुजी लोकांना अभिमानाने सांगतात. तो मी ज्ञान, आणि तू मला विचारतोस की मी कोण? अरे माझे गुरुजी तर मला याच नावानं हाकारतात, ज्ञान. कोण गुरुजी? कोण गुरुजी? हो. अरे ब्रह्मर्षी वसिष्ठ. ब्रह्मर्षी वसिष्ठ म्हणजे ज्ञानबलावर, ज्ञानबलावर ब्रह्मर्षी पद मिळवणारे वसिष्ठ मुनी. म्हणजे असे कोणी तू लहान सहान समजू नकोस. कोणतं पद म्हणालास तू? ब्रह्मर्षी पद. म्हणजे ब्राह्मण. अहं. ब्राह्मण हा लहान झाला. तुला संस्कृत येतं? नाही ना. मग मला येतं, मी सांगतो ना तेच बरोबर. ब्रह्म जाणाती स ब्राह्मण, म्हणजे ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, आणि ब्रह्मदेव ज्याला जाणतो तो ब्रह्मर्षी. म्हणजे तुमच्यामध्ये कसं, तुमच्यामध्ये श्रेष्ठ विश्वामित्र, तसं ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मर्षी वशिष्ठ. आमच्या स्वामींपेक्षा श्रेष्ठ? अरे कोण? कुठला तुझा स्वामी? तुझे स्वामी कधी देवाशी बोलतात? बोलतात बोलतात. ते प्रत्यक्ष सूर्य नारायणाशी बोलतात. पण सूर्यनारायण त्यांच्याशी बोलतो का? ते ठाऊक नाही. हा, पण मला ठाऊक आहे. कसं काय? कारण आमचे गुरुजी देवांशी बोलतात. देव? हा, कारण आम्ही स्वर्गात राहतो ना. कुठे आहे स्वर्ग? दाखव. चल 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 दाखव मला. अरे चल, सांगितलं ना, इथे आत आश्रमात स्वर्ग आहे. अरे वा वा. चल 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 मग आपण जाऊया. चल. नाही, पण तुला जाता येणार नाही. का? अरे मला सुद्धा जाता येत नाही, तर तू काय जाणार? अरे पण स्वामींच्या आगमनासाठी मला मार्ग मोकळा करायचा आहे. चल हो बाजूला. नाही नाही, तुला अजिबात जाता यायचे नाही. अरे नाही नाही, मला जावंच लागेल. नाही, तुला जाण्यास अनुमतीच नाहीये. मला जावं लागेल. नाही. अरे हा म्हणजे सरळ सरळ ज्ञानानं विज्ञानाचा केलेला पराभवच आहे. हा, आणि मला अडवणारा तू कोण? हो बाजूला. असं म्हणतोस? हो. जा, मग सरळ आत जा. हेच योग्य आहे. आणि आत गेलास की जळून राख होशील. कशावरून? जा आत जाऊन बघ. नको नको. का? आता का? जा ना, जा. नाही नको नको. नाही नाही, अरे जा ना, जा. अरे नको म्हटलं. अरे जा जा. अरे नाही जायचंय मला. आता का घाबरलास? जा ना, जा. हे बघ, शक
पच मुच रिच वच विच हे तुला बोलता येतं? अरे नाही रे. अविद्या मृत्यूर्तिवा विद्या अमृतमश्नुते याचा अर्थ कळतो? नाही नाही नाही. हा, म्हणूनच तू आज जाऊ शकत नाहीस. अरे पण आता स्वामी येतील. अरे माझ्यासारखा मी ब्रह्मर्षींच्या आज्ञेशिवाय आज जाऊ शकत नाही, तर तू कुठला कोण? स्वामींच्या आगमनाची वेळ झाली. आपणच आता एकमेकांना सहाय्य करूया. हं? अरे इथे स्वामी आले तर त्यांच्या आज्ञेविना जर कोणी इथे काही बोललं ना तर त्यांना ते अजिबात आवडत नाहीत. ते माझ्यावर क्रोधामान होतील. तू तू जरा वेळ शांत राहशील का? जरा माझ्यासाठी. असं म्हणतोयस? हा. मग अरे तसे नव्हे. हा? हा. शेवटी केला की नाही ज्ञानानं विज्ञानाचा पराभव? बरोबर, ठीक आहे ठीक आहे. पण आता स्वामी येतील. अरे आपल्याकरता अशी एखादी जागा बघ ना की जिथं आपल्याला कोणी पाहणार नाही. अरे मग त्यात काय, जागा कशाला हवी? जा, कुठेही जाऊन उभा राहा आणि आपण कोणालाच दिसत नाही आहोत असं समज. अरे असं कसं? अरे असंच आहे. अरे एवढ्या मोठ्या पृथ्वी तलावरती कोण कोणाला ओळखतंय स्वतःशिवाय? म्हणजे? अरे इकडे आता मला सांग, तू विज्ञान, मी ज्ञान. हो. तुझा मला उपयोग नाही, माझा तुला उपयोग नाही, तर आपल्या दोघांचा उपयोग कोणाला? तर जो कोण आपला उपयोग करून घेईल त्याला. कसा काय? आता बघ, वास्तविक जर आपण पाहायला गेलं तर आपण दोघे महान, ते दोघे लहान. विचार कर, ब्रह्मर्षी पद हे वशिष्ठांनी मिळवलं, ते कशाच्या बळावर? ज्ञानाच्या बळावर. बर, आता सांग, ज्ञान महान की वशिष्ठ महान? ज्ञान. हा, मग तसंच तू विज्ञान. आता विज्ञानाच्या बळावर विश्वामित्रांनी पृथ्वी पादाक्रांत केली, पृथ्वीवर विजय मिळवला. आता जर विज्ञानच नसते तर विश्वामित्र होते कुठे? सांग मला, आता विज्ञान महान की विश्वामित्र महान? विज्ञान. हा, अरे तेच तर सांगतोय ना की आपण दोघे महान, ते दोघे लहान. आता ह्या दोन लहानांना महान करण्यासाठी आपण महानांनी लहानपणाचा स्वीकार करायचा आणि आपल्या आयुष्याचा मार्ग पुढे ढकलायचा. काही समजलं? समजलं का? काही नाही समजलं? अरे कसे समजणार? अरे रे रे रे, ज्ञान नाही, फक्त तुम्ही आपले शस्त्रधारी. शेवटी केला की नाही ज्ञानानं विज्ञानाचा पराभव? आहे कोणी माझ्या सामर्थ्याला या पृथ्वीच्या पाठीवर प्रतिस्पर्धी? अरे ये, कोण आहे रे तिकडे? अरे स्वामी स्वामी, चल 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 चल. पराभव या शब्दाची उपपत्ती शोधायची संधी शोधणारा असा कोणी पुरुष या पृथ्वी तलावर तू पाहिला असशील तर हे प्रभू सूर्यनारायणा प्रभाकरा, मी त्याला भेटू इच्छितो. आहे कोणी माझ्या सामर्थ्याला या पृथ्वीच्या पाठीवर प्रतिस्पर्धी? ज्या प्रश्नाचं उत्तर पृथ्वीवरच मिळणार आहे त्यासाठी आकाशाकडे डोळे कशाला? पृथ्वी जिंकून स्वर्ग मिळवण्यासाठी मी पाऊल पुढे टाकू इच्छितो. आहे कोणी माझ्या विरोधात? पृथ्वी जिंकून स्वर्ग मिळवणाऱ्या मला या पृथ्वीच्या पाठीवर कोण प्रतिस्पर्धी असू शकतो? ज्याच्या पदस्पर्शानं पृथ्वीला कंप सुटतो अशी एखादी शक्ती. होय, तर या पराक्रमी विश्वामित्राला विरोध करू शकणारी जी कुठली शक्ती असेल तिला मी आव्हान देतो
की शस्त्र बलावर विश्वविजय मिळवून स्वबलावर अखिल विश्वात भ्रातृभाव निर्माण करण्याची असीम महत्वाकांक्षा आणि एक अक्षौहिणी शस्त्र सज्ज सैन्य घेऊन हा गाधिराजाचा पुत्र विश्वामित्र आपलं हे पाऊल मागं घे. पृथ्वीच्या मध्यबिंदूवर उभा आहेस. पाऊल पुढं टाकू नकोस. पृथ्वीचा तोल ढळेल. सेनापती, अमात्य, पृथ्वी अशी दोलायमान का बरं होऊ लागली? तरीही सांगत होतो, पाऊल पुढं टाकू नकोस. पृथ्वीचा तोल ढळेल. माझ्या सामर्थ्याला आव्हान देऊ शकणारा कोण? नम्रता. आपला परिचय? मी वसिष्ठ. पृथ्वीच्या या भागात माझा आश्रम आहे. कसला आश्रम? ज्ञानदानाचा. इथे मी वृक्षांपासून श्वापदांपर्यंत किंबहुना सर्वच विद्यार्थ्यांना ज्ञानदान देतो. आज पृथ्वीचा जन्मदिन. स्वर्गातून आणलेलं रोप पृथ्वीवर आरोपण करावं हा आज माझा संकल्प. ह्या शुभ मुहूर्तावर आपल्यासारख्या राजपुत्राचं दर्शन झालं, आनंद वाटला. नंदिनी, त्या बाळाला घेऊन ये. त्याला पृथ्वीच्या पाळण्यात जोजूया. 2 हातांनी आंदोळत बाळ आणलं देवाचं देवाचं. सांग बरं आता तुझं नाव काय ठेवायचं? एका हाती शस्त्र आहे, एका हाती शास्त्र आहे. या दोघांच्या स्नेहाचं आगळं वेगळं प्रतीक आहे. शस्त्र टाकून द्या, शास्त्र हाती घ्या. शक्ती आणि बुद्धी मिळून पृथ्वीचं नंदनवन करायचं. मित्रवृक्ष आता या बाळाचं नाव ठेवायचं. काय? मित्रवृक्ष या बाळाचं नाव आता ठेवायचं. पृथ्वीच्या मध्यबिंदूवरची जागा ओळख. सावली आणि सुगंध देण्यासाठी आयुष्याचा उपयोग कर. कळलं का बाळा? मातीच्या ग पाळण्यात बाळ पृथ्वीचं ठेवूया. आयुष्याचं गाणं त्याला हीच अंगाई गाऊया. पान पान फुलं व्हावं पूजेसाठी राऊळात. बहराला गंध यावा अंग अंग पारिजात. उंच जाऊ दे आकाशी धुंद सुगंधाचा पक्षी. जगातल्या सद्भावांना होई सर्व साक्षी. सौख्य आणि शांततेची देई विश्वाला सावली. तुक्षी जन्मदात्री व्हावी दीननाथा माऊली. थोर वाढो वृक्ष देवा हिच असं ठेवून या. औक्षवंत होई बाळा असा हा झोका देऊया. ज्ञाना, तो जलकुंभ घेऊन ये. निसर्गानं दिलेलं पाणी प्यायचं सामर्थ्य त्याला येईल तोपर्यंत तुम्ही त्याचं संगोपन करायचंय. तो पूर्ण बहरासील त्या दिवशी तुमचं शिक्षण पूर्ण होईल. तुम्ही तेव्हा आश्रमात याल. आम्ही तुमची परीक्षा घेत आहोत, लक्षात असू द्या. हो हो. आता घालू का पाणी? नको. का? त्याचा बुद्धिभेद होईल. द्या. हा जलकुंभ त्या राजपुरुषाला दे. या राजपुरुषाच्या हातून त्या बाळाला जर उदक मिळालं तर त्या जीवाचा आशीर्वादानं या विश्वामित्राची सावली मिळेल. यावं यावं या बाळाला पाणी द्यावं. या रोपट्याला मी पाणी घालू? का? शंका कसली? आपल्याबद्दल आदर मनात ठेवूनच एक प्रश्न विचारू. विचारा. ज्ञान देणं हा माझा धर्मच आहे. आपण मला ओळखता? मी ओळखतो, परंतु आपण स्वतःला काय ओळखता हे स्पष्ट करा. ऐका तर मग. शस्त्रबळावर या जगातील सर्व ऐहिक ऐश्वर्य ज्याच्या पायाशी लोळण घेत असतात, ज्यासाठी माणूस जन्म घेतो ती सर्व सुख ज्याच्या इशाऱ्यावर नाचतात, पृथ्वी जिंकून सूर्याशी संवाद साधण्याचं नैतिक सामर्थ्य ज्याच्या अंगी आहे,
तोच मी पृथ्वीपती विश्वामित्र. वा, आपला खूप आदर वाटला. आपल्या सामर्थ्याचा आवाका ऐकून खूप धन्य झालो. परंतु एक आश्चर्यही वाटलं. आश्चर्य का? आपण स्वतःला पृथ्वीपती म्हणवता. हे पृथ्वीचंच बाळ, मग त्याच्या संगोपनाला आपला नकार का? कारण ज्या विचारांचा वृक्ष आपण वाढवू इच्छिता आपली मनीषा आहे तो आम्हाला अभिप्रेत नाही. म्हणून आम्ही शस्त्रबळावर स्वर्ग पृथ्वी आणून दाखवण्याच्या मार्गावर आहोत. हा असा? हा असा. हे काम करण्यासाठी आमच्याकडे इतके मानवी हात सिद्ध आहेत की मी असा खाली आलो तर ते लाजतील. झाडाला पाणी घालणं म्हणजे खाली येणं? अर्थात. दर्जानं? निश्चित. हे अहंकाराचं सुख आहे. हे आत्मविजयाचं सुख आहे. आणि या पद्धतीने आपण पृथ्वीवर स्वर्ग आणणार? होय, आणि तोही शस्त्रबलावर. स्वर्ग याचा अर्थ समभाव, बंधुभाव. आणि तोही या अशा शस्त्रबळावर. आपल्या आत्मविश्वासाचं कौतुक करता करता एक शंका मनाला चाटून जाते. कसली शंका? मग या वेगळ्या वेगळ्या दर्जाचं काय? म्हणजे पाणी घालणाऱ्याची योग्यता वेगळी आणि आपली योग्यता वेगळी. मग इथे बंधुभाव उरला तरी कुठे? आज आपण आमचे मित्र झालात, विश्वमित्र. विश्वामित्र? विश्वामित्र तोच एक कानात चुकीचा पडलाय. उभा. अहंकार आडवा घालावा लागेल. म्हणजे? कळेल. आता आपल्याला एक विनंती आहे. कसली विनंती? स्वर्ग आकाशात आहे या असमंजस विचारामुळे आपण सूर्यावर संहारासाठी चाल करून जात आहात. ते जाऊ नका. पृथ्वीचा तोल ढळेल आणि आपलाही स्वर्गाचा मार्ग चुकेल. अहो, स्वर्ग या पृथ्वीवरच आहे. आम्ही कोणाची कसली सूचना घेत नसतो. असो, आपण ऐहिक सुखाच्या उपभोगात व्यत्यय आणावा म्हणून नव्हे, पण फार दुरून आला आहात आणि पुढचा पल्ला फार लांबचा गाठायचा आहे आपल्याला. तर काही क्षण आश्रमात विश्रांती केलीत तर ही भूमी धन्य होईल. आनंदानं आपल्या आतिथ्याचा स्वीकार आम्ही केला असता, परंतु माझ्यासोबत एक अक्षौहिणी शस्त्रसज्ज सैन्य आहे आणि त्यांचं पोषण मीच करत असतो. आपणास आमंत्रण म्हणजे आपल्या सर्वांनाच आमंत्रण झालं की. इतकं सैन्य? आपल्यासोबत गज, अश्व, जे जे म्हणून ज्याला तुम्ही पोषत असाल त्या सर्वांना आमंत्रण. ज्ञाना, हा संदेश संपूर्ण सैन्यात नेऊन द्या. संपूर्ण म्हटलं का? त्यांना प्रार्थना करून पाचारण करा. जशी आज्ञा. यांना कष्ट कशाला? तुमचं हे काम आमच्या विज्ञानाकडून देखील त्वरेने होईल. विज्ञान? माझा शरीर रक्षक. शरीर रक्षक आणि तुम्हाला? असं तो समजतो. म्हणजे तो माझ्यासोबत असला की त्याला कोणाची भीती उरत नाही. अहो, हा कसला विश्वास? अहो, ही तर भीती. भीतीग्रस्तांना संरक्षण हा राजाचा धर्मच. अभिनंदन. म्हणजे हा आमचा ज्ञानाचाच बंधू झाला तर? ज्ञान? स्वतः अत्यंत ज्ञानी आहोत अशा आनंदात असणारा एक अज्ञानी जीव. ब्रह्मर्षींची कृपा आहे. ब्रह्मर्षी म्हणजे? याचा अर्थ त्याला कधीच कळलेला नाही, तरी आपण ज्ञानी आहोत असं जगाला वाटावं म्हणून ह्या शब्दाचा कायम वापर करत असतो. ब्रह्मर्षी. उच्चार बरोबर आहे बळका बाळा. जा, यांचा संदेश विज्ञानाला सांगा. जशी आज्ञा. या.
हा अज्ञान आणि विज्ञान दोघं मिळून काय गोंधळ घालतात बघूया. यावं. अरे एवढ्या सैन्याचं भोजन होईल या आश्रमात असं वाटतंय तुला? होईल म्हणजे अरे एकाच वेळी होईल. सोनियाच्या ताटी अमृताचा घास आणि शिवाय स्नानासाठी सरिता. सरिता म्हणजे? यासाठी संस्कृत यावं लागतं. ते कळलं रे बाबा. काय सरिता म्हणजे काय ते कळलं? अरे नाही बाबा, तू खूप ज्ञानी आहेस, तुला संस्कृत येतं हे मला कळलं, पण सरिता म्हणजे काय ते तर सांग. इकडे ती पहा आडवी पसरली आहे ती सरिता. दिसली? हो दिसली, परंतु कळली नाही. अरे महामुडा, सरिता म्हणजे नदी. दक्षिण बाजूला ऊन पाणी, उत्तर बाजूला थंड पाणी. ज्याला जसं हवं तसं तिथं त्याने स्नान करावं. ते पहा. फुलांनी बहरलेल्या बागांमध्ये जा. त्या उद्यानांमध्ये जाऊन फुलांचा सुगंध घे. त्या तिथे बाजूला असलेल्या फळांनी डवरलेल्या बागांमध्ये जा. त्या फळांचा तिथे जाऊन आस्वाद घे. तिकडे वसंत सदैव वस्ती करून असतो. कोकिळेचं कुहू कुहू आणि भृंगाराचं गुंजारराव सतत तुझ्या कानावर पडत राहील. सिंह आणि ससे गळ्यात गळे घालून फिरत असतील, त्यात नवल ते काय. आणि हो, एक महत्वाचं, वनस्पती मनुष्य प्राण्यावर असं प्रेम करत असतील की ते पाहून तुला अगदी गहिवरून येईल. जा जा, आनंद घे. जा, जाऊन बघ आणि येऊन सांग. अरे काय झाले? पण मी जाऊन परत येईन ना? नाहीतर एक काम कर, तू चल बाबा माझ्या बरोबर. अरे नाही नाही, मला आत येण्यास अनुमती नाही. सांगितलं नाही का मगाशी? अरे मग आमचं काय? अरे तू काळजी करू नकोस. अतिथींचा अपमान आश्रमात कधीच होत नसतो. अरे मगाशी मीच तुला जाण्यासाठी बंदी करत होतो आणि आता मीच तुला जायला सांगतोय. याचा विचार कर. कळलं? छे, काही कळणार नाही, कारण ज्ञान नाहीच ना, नुसते आपले शस्त्रधारी. मी तुझा शिरच्छेद करीन. काय म्हणालास? शिरच्छेद करीन. अरे मग कर की. मी खरंच करीन. अरे कर कर, मी खरंच सांगतोय. मी शिरच्छेद करीन. अरे कर, खरंच कर, घाबरू नकोस. अरे मी इथे जरी मेलो ना तरी तिथे जिवंतच असणार आहे. तिथं? तिथं कुठं? तिथं म्हणजे आत स्वर्गात. तिथे स्वर्ग आहे. तिकडे अमृताची नदी वाहते आणि त्या अमृताच्या नदीमध्ये एकदा का स्नान केलं की मग मी आयुष्यभर चिरंजीव. कशावरून? शिरच्छेद कर, मग तुलाच कळेल. नको 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 नको, शिरच्छेद नको नको नको? हो. म्हणजे तू घाबरतोस. अरे नको नको म्हटलं ना तुला. अरे नको नको काय करतोस? हे बघ, मी तुझ्या पाया पडतो, माझा शिरच्छेद कर. अरे मी तुझ्या पाया पडतो, पण मी तुझा शिरच्छेद नाही करणार आहे. अरे पण का? का काय का? एका निशस्त्र शत्रूवरती क्षत्रिय कधीही हल्ला करत नाही हे मला माहित नसणं इतका मी अज्ञानी नाहीये. म्हणजे तू घाबरतोस. जवळ शस्त्र आहे, पण ते शस्त्र चालवण्याचे या हातामध्ये बळ नाही. म्हणजे शस्त्र असून अशक्त. अरे हा शस्त्राचा दुरुपयोग आहे. अरे ज्या शस्त्राचा ज्याला उपयोगच करता येत नाही त्याने दुरुपयोगाच्या वल्गना कशाला मारायच्या? खरं आहे तुझं, शस्त्र आहे खांद्यावर, पण ते विश्रांतीसाठी भिंतीवर टांगल्यासारखंच. खरंच मी भित्र आहे. या जगात मी एकटा आहे जो स्वामींच्या छायेत मरणाचं भय नाही म्हणून लोचटासारखा जगतोय. आणि ते मला आपला शरीररक्षक समजतात. नाही नाही, याच्यावर काहीतरी पर्याय काढला पाहिजे.
याच्यावर काहीतरी पर्याय काढला पाहिजे, याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे. हा, सेनापतीला पुढं घालतो आणि त्याच्या आधारानं आतमध्ये जातो. का? त्यानं काय होईल? अरे जळला तर तो जळेल. अमात्य, गुरुजींचा निरोप सेनापतींना द्या. जी. सेनापती, स्वामींचा निरोप सेनेला कळवा. त्या मानाने त्यांनी तुला बराच मान दिला. शस्त्रानं उपयोग नसलेल्या. स्वामींचा निरोप सर्व सेनेला मिळाला. प्रस्थान ठेवलं आहे. तुम्ही वा पुढे, मी आलोच मागून. जळला काय? जळला? अहो नाही जळणार तो, कारण निमंत्रितांचा आश्रमात कधीच अपमान होत नसतो. आता तू आतमध्ये जाशील, हो, पोटभर खाशील पिशील, फलाहार करशील, माझं एक छोटंसं काम करशील. काय? येताना माझ्यासाठी फक्त 2 फळं घेऊन येशील. फळं, हा, फळं घेऊन येशील, एवढीच विनंती. निश्चित. स्वर्गच रे बाबा, स्वर्ग. जणू काही पृथ्वीवरचा स्वर्गच. इतकी आगळिक सेना, परंतु सगळे जण तृप्त. स्वर्गच रे बाबा, स्वर्गच. अरे सोन्याच्या पात्रातनं आपल्याला हवं ते इच्छित भोजन. अरे जणू काही देवाच्याच घरी आपण जेवायला आलेलो आहोत असा थाट होता सारा. तुला सांगतो, स्वर्गच रे, जणू काही पृथ्वीवरचं स्वर्गच. आणि झाड, अरे झाडांबद्दल तर काय सांगू तुला. अरे जणू काही ती झाडं आपल्याच हाताने आम्हाला फळं वाढावीत तशी आपल्या फांद्या झुकवून आम्हाला फळं वाढत होती. हे बरोबर, त्या वनस्पतींना तसं शिक्षणच देण्यात आलंय. हा, पण मी काय म्हणतो, तू आतमध्ये गेला होतास, मी तुला एक काम सांगितलं होतं. माझ्यासाठी फळं आणायला सांगितली होती, आणलीस? अरे हो 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 हो, ते राहिलंच नाही का. अरे काय झालं माहितीये का, तुझ्याकरता फळं आणण्यासाठी मी त्या झाडांजवळ गेलो तर त्यांनी आपल्या फांद्या अशा मागं झुकवून घेतल्या. अरे बापरे, म्हणजे वनस्पतींना हे सुद्धा शिक्षण दिलंय वाटतं. अरे एवढंच नाही, 2 शस्त्रधाऱ्यांनी आपली शस्त्र काढली फांद्या छाटण्यासाठी, तर 2 बोरी बाबळींच्या फांद्यांनी असा काही त्याच्या हाताला टोचलं की त्यांची शस्त्र खालती पडली. अरे ते जाऊ दे, पण वारा, अरे वाऱ्याचा सुगंध म्हणजे तुला काय सांगू. हा, चंदनाची एक झुळूक घेऊन अशी एक वाऱ्याची लहर आली. त्याच्या पाठोपाठ केतकीचा सुगंध घेऊन एक झुळूक आली. मागून पारिजातकाचा सुगंध घेऊन एक वाऱ्याची लहर आली. हा, अरे संपूर्ण आसमंत कसा असा सुगंधाने आच्छादून टाकला होता. पण त्या वाऱ्याला का नाही एक काहीतरी एक लय होती, ताल होता. हा, काय ताल होता, काय लय होता तो. कुठला तो काही कळला नाही रे तो. अरे देवांच्या वाद्याचा सूर तो. वा 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 वा. अरे पृथ्वीवरचा स्वर्गच जणू तो. अरे ससे सिंहाच्या आयाळी बरोबर खेळत होते आणि मासे बगळ्यांच्या चोचीवरून फिरत होते. अरे असणारच, कारण बगळ्यांना सुद्धा अहिंसेचं शिक्षण देण्यात आलंय. वा 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 वा. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगू का रे तुला. अरे तिकडे कोणीही शस्त्रधारी नव्हता. म्हणजे सगळं सैन्य परत गेलं. अरे मी आहे की सैनिक. तू कसला सैनिक. तुला माझा शिरच्छेद करायला सांगितला तर तो तुला जमेना आणि म्हणे मी सैनिक. एक गोष्ट मला प्रामाणिकपणानं सांगशील का रे,
तुला कशासाठी हवाय हा शिरच्छेद? अरे अरे महामुडा, तू जर माझा शिरच्छेद केलास तर मला आत स्वर्गात जायला मिळेल नाही का? इथे पृथ्वीवरती स्वर्ग असून सुद्धा मला आत जाता येत नाही. पण तुमच्या गुरुजींनी मात्र मला केव्हाही ये असं निमंत्रणच दिलेलं आहे. तुला काय नशीबवान आहेस तू. नुसतं भरल्या पोटी बोलायला तुझं काय जातंय? हे पण मला एक गोष्ट कळली नाही, इतक्या अगणिक सैन्याचा पाहुणचार त्यांनी इतक्या सहजासहजी कसा काय केला? पाहायचंय तुला? हो. मग चल आत. इथून? हा. यावे यावे. तो वृक्ष असा उलट्या बाजूने आमच्या अंगावर कसा काय झुकला? तो येताना झुकला तो आपल्या स्वागतासाठी, आणि जाताना झुकेल तो आपल्याला सावली देण्यासाठी. वाह. इथल्या वनस्पतींना सुद्धा आम्ही शिक्षण देतो ज्ञानाच्या बळावर. अहो, आम्ही या आश्रमातच स्वर्ग निर्माण केला आहे. मग इथे सोमरसाची निर्मिती होत नाही? ज्या धुंदीने सुख मिळतं ते जर प्रत्यक्षात मिळणार असेल तर त्याची गरज ती काय? संहारक शक्ती अस्त्र या आश्रमात नाहीत. आहे नदी वाहते ती सुद्धा अमृताची. वाह वाह. आपण आमचा सन्मान केलात, आम्ही धन्य झालो. इथल्या या वनस्पतींना सुद्धा आपण शिक्षण दिलं तर? कुठल्याही जीवाला आपली बुद्धीही असतेच. ती जशी वळवावी तशी ती वळते. आणि आपल्या आश्रमातल्या शीतल हवामानावरही आपण शिक्षणानं संस्कार केलेत. अहो, हवेला सुद्धा आपण आपल्या पद्धतीने जर बद्ध करू शकत नसलो तर त्या ज्ञानाचा उपयोग तो काय? आणि तो आश्रमातला डोक्यावर शीतल प्रकाश देणारा गोलक, त्याला आम्ही चंद्र म्हणतो. चंद्रमा. आमच्या ज्ञानाच्या बळावर त्याला आम्ही आकाशात स्थापन केलंय. त्याला आम्ही प्रथम पाहिलं ते स्वर्गात, आणि अभ्यास करून त्याला आम्ही आश्रमात आणलं. चंद्रमा मनसो जातः. हे सर्व आम्हाला दाखवण्यामागचा आपला हेतू सांगतो. आसनस्थ व्हा. शस्त्रबळावर विश्वविजय मिळवून तुम्ही पृथ्वीवर स्वर्ग बनवू पाहता. जर तो ज्ञानबळावर मिळणार असेल तर हा संहार कशासाठी हे सांगायला. शस्त्रबळावर देखील भ्रातृभाव निर्माण होऊ शकतो. कसा? शस्त्रबळावर सर्वांचा संहार करून हा आश्रम देखील आम्ही आपला करू शकतो. त्यासाठी संहार कशाला? आम्ही आपणास नम्र निमंत्रण देतो. मग हा संहार उरणारच नाही, मरण राहणारच नाही. उरेल ते फक्त जगणं सुखाचे. आम्ही आपल्याला विनंती करतो, शस्त्र टाकून द्या. आपण दोघे जर या ठिकाणी एकत्र आलो तर या पृथ्वीचंच स्वर्ग करू शकतो. जे मी माझ्या सामर्थ्यावर मिळवू शकतो त्यासाठी कोणाची मदत का घ्यायची? मी आपले आणि आमचे विचार भिन्न. शस्त्रबळावर उरलं विश्व जिंकून जो आमच्या धाकात राहून आमच्या मनाप्रमाणे वागेल तो आमचा स्वर्ग. भ्रातृभावच, पण शस्त्रबळावर. तुम्ही खरंच शस्त्रबळावर हे सगळं मिळवू शकता? एक कुतूहल म्हणून प्रश्न विचारतो. इतक्या अल्पावधीत इतक्या सर्व सैन्याच्या स्वागताची तयारी कशी होऊ शकली? ती आमची नंदिनीची कृपा. नंदिनी? हो. ये बाळ, या विश्वविजेत्या थोर पुरुषाकडनं तुझं कौतुक ऐक आणि धन्य हो. ही नंदिनी कामधेनूची कन्या. धेनू? कामधेनू, जी कुठलंही रूप घेऊ शकते. हिच्यामुळे या जगात मला अप्राप्य असं काहीही नाही. मी जे मनात आणीन ते साकारण्याची हिच्यात शक्ती आहे. वाह, म्हणजे हे एक अद्वितीय रत्नच म्हणावं लागेल. अद्वितीय रत्नच. नंदिनी म्हणजे या ब्रह्मऋषींच्या आश्रमातलं वैभवच आहे.
अलौकिक आणि अद्वितीय अलौकिक आणि अद्वितीय वस्तूंचा संग्रह करण्याचा अधिकार फक्त पराक्रमी राजपुरुषालाच असतो. आपल्यासारख्या साधू संतांनी अशा गोष्टी जवळ बाळगू नयेत. आपला मानस कळला नाही. सोपा आहे. आपण आमचं आदरातिथ्य केलं, आता उपहार दक्षिणा म्हणून ही नंदिनी आम्हाला द्यावी. आई शांत, चिंता करू नकोस. हे ऐकून मी सुद्धा सुन्न झालो आहे. पण हे राजपुरुष आता ताई नाहीत. आपण त्यांची समजूत काढूया. कसली समजूत? राजन, या नंदिनीला ज्यावेळी मी आश्रमात घेऊन आलो त्यावेळा हिच्या आईला वचन दिलं होतं, या आश्रमातून तिला कुठेही पाठवणार नाही, हिचं कुठेही दान करणार नाही. आपण मला खासच वचनभंगाचं पातक करायला सांगणार नाहीत. आपण उच्च कुळाचे क्षत्रिय आहात. पर्याय आहे. आपण भोजनोत्तर दक्षिणा म्हणून आम्हाला ही द्यावीत. अहो, दक्षिणा फक्त ब्राह्मणाला देता येते. कोण ब्राह्मण माझ्याहून श्रेष्ठ आहे? तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तरीही ब्राह्मण नाही. काय अंतर पडता? आपाद मस्तक इतकं अंतर. पराक्रमासाठी पावलांनी भूमी आक्रमत जाणं हा क्षत्रियाचा धर्म, आणि त्याच भूमीवर नतमस्तक होणं हा ब्राह्मणाचा धर्म. इतकं आपादमस्तक अंतर. तुम्हाला जर सांगितलं या भूमीवर नतमस्तक व्हा तर तुमचा अपमान होईल, ब्राह्मणाचा होणार नाही. आणि म्हणून आपल्याला दक्षिणा म्हणून हिला देता येणार नाही. मी स्वस्त्री सरकाईचं पालन करेन. कामधेनूच्या पालनाचा अधिकार फक्त ब्रह्मर्षींनाच असतो. असेल, पण शस्त्र बळावर मी कुठलाही अधिकार बळकावू शकतो. ब्राह्मण नाही म्हणून आपण मला छिडकारत आहात. क्षत्रिय म्हणून मी हिचं बळजबरीनं हरण करीन. मला खजील करण्याच्या हेतूने आपल्या आश्रमातल्या भौतिक ऐश्वर्याचं जे प्रदर्शन केलं ते आम्ही अनुभवलं. शस्त्र नाही म्हणत राहिलात तरी कामधेनू आपल्या हाती असलेलं एक शस्त्रच आहे, आणि समोरच्याला निशस्त्र करणं हा क्षत्रिय म्हणून माझा धर्म आहे. मग समोर कुणी असो, ब्रह्मर्षी वा कुणी चांडाळ, असेल सामर्थ्य तर करा प्रतिकार. आता हिच्या रक्षणाची जबाबदारी. कामधेनूचं संरक्षण करणारा मी तो कोण हो राजन? तुम्ही आता आपलं संरक्षण करा. सोडा मला. अरे काय नुसते हातवारे काय करतोयस? काय झालं काय तुला? आणि असं थरथर का कापतोयस? अरे काय झालं? सत्यानाश. काय सत्यानाश? सत्यानाश? हो. अरे ती धेनू नाही, महामाया आहे, महामाया. तिनं आमच्या स्वामींच्या हाताला असा काही झटका दिला आणि आपलं केश सांबर सोडवून घेतलं तिनं. अरे केसा गणिक सैन्य फुटावं असं पानांना सैन्य फुटत होतं. पण आमच्या स्वामींनी देखील निमिषार्धात सगळ्यांना निश्वेष्ट करून टाकलं. म्हणजे युद्ध संपलं? अरे संपलं नाहीये, मी फक्त पुढे आलोय. तू पुढे आलायस म्हणजे? हो. अरे तुझे स्वामी असताना तुला कोणाची भीती? अरे आता स्वामींच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. का? अरे ती बघ, ती आली. कोण? नंदिनी आली. हो बाजूला. सर्वनाश करून तू सुखरूप परत आलीस. तुला मी जिवंत ठेवणार नाही. कामधेनू पालनाचा अधिकार फक्त ब्रह्मर्षीलाच काय? मला नाही तर नाही, पण त्याला देखील तुझी प्राप्ती होऊ देणार नाही. तुला या जगातूनच नाहीशी करतो. कुणाचं तोंड बघा तू पायस? चल निघ इथून.
महाराणी, आता आपणच काही उपाय काढू शकत असाल तर तरणोपाय आहे. आमचे सर्व उपाय हरले. म्हणजे काय? 6 मास पूर्ण झाले. प्रजेला राजदर्शन दुर्लभ झाले आहे. अहो, कारभारातून अंगच काढून घेतलाय. पराभव इतका मनाला लावून घेतला तर राज्य कसं करायचं? असा पितृवर प्रेम करणारा राजा नजरेआड राहिल्यामुळे प्रजा ही फार कष्टी आहे. आपणच त्यांची समजूत घालावी. युवराजांना राज्याभिषेक करण्याविषयी राजपुरोहितांशी चर्चा केली, ती कोणत्या कारणासाठी? आपणापाशी काही बोललेत का? नाही अमात्य, नगरीत आल्यापासून राजा एकांतवासातच आहेत. आमच्याशीही मोकळेपणाने बोलले नाहीत. आम्ही देखील त्यांचे दुःख जाणून घ्यायला उत्सुक आहोत. मी सांगू देवी, फक्त ब्रह्मर्षीलाच प्राप्त होऊ शकणारी नंदिनी कामधेनू हेच जर दुःख असेल तर ते खरोखरीच अप्राप्य आहे. त्याचा अट्टहास त्यांनी करू नये. आणि असं कोणतं सुख महाराजांना या पृथ्वीवरती अप्राप्य आहे की जे ते कामधेनूमुळेच अडून राहील? अनपेक्षितरित्या समोर आलेल्या सामर्थ्यामुळे पराभव स्वीकारावा लागला याची आम्हाला खंत नाही. आम्ही पुन्हा एकदा विश्वविजयासाठी उभे राहू. स्वामींच्या सुखासाठी रक्ताचा थेंब आणि थेंब असेपर्यंत मी आणि माझे सैनिक लढा देऊ. आपणा सर्वांची सदिच्छा मी त्यांच्यापाशी पोचवीन. आपण जितके दुःखी आहात तितकीच मी, किंबहुना त्याहूनही अधिक मी दुःखी आहे. आपण या, आम्ही नक्कीच काहीतरी मार्ग काढू. जी महाराणी. स्वामी, आपण आणि या विषयात? होय माधवी, राज्यपत्याग करून तपश्चर्येसाठी तुझी अनुमती घेण्यासाठी चालू आहे. त्या पराभवाने आपण इतके खचलात? पराक्रमानं पराभवाची भरपाई करता येईल, परंतु कामधेनू पालनाचा अधिकार फक्त ब्रह्मर्षीलाच, कोणा क्षत्रियाला नाही. हा अपमान मी सहन करू शकत नाही. त्या नंदिनी विषयी आसक्ती तर मनात नाही ना आपल्या? नाही नाही माधवी, कामधेनूंची कन्या ब्रह्मर्षीच्या अंकित राहील, कोणा क्षत्रियाच्या नाही. ज्ञानग्रहणासाठी ब्रह्मर्षी पद मिळवणं एवढाच असेल तर मी तेही मिळवीन. राग मानू नका स्वामी, पण कुणाविषयी कटुता मनात धरून हाती घेतलेल्या कार्याचा शेवट गोड होत नसतो. वसिष्ठाविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. मनात आहे ती फक्त ईर्ष्या. जे ब्रह्मर्षी पद त्याने मिळवलं ते मला मिळवायचंय. या क्षत्रिय विश्वामित्राला ब्रह्मर्षी विश्वामित्र व्हायचं आहे माधवी. पण त्यासाठी फार देह कष्ट सोसावे लागतील, तपश्चर्या करावी लागेल. देह कष्टाची चिंता मला नाही माधवी. माधवी, माझ्या परिवारातील सर्व स्त्रियांमध्ये तुझं मोल मी अधिक मानतोय, तू जाणतेस. एक प्रश्न विचारू? जे आपल्या मनात असेल तेच उत्तर मिळेल आपल्याला. माझ्यासोबत तुला देखील राज्योपभोग सोडावा लागला तर व्यथित तर होणार नाहीस ना? सप्तपदी जेव्हा झाली तेव्हा पहिलं पाऊल मी आपल्या समवेत घेतलं, तेच मुळी स्वर्गापर्यंत आपली सोबत करण्यासाठी. स्वर्ग, तोच स्वर्ग. तपश्चर्याच्या बळावर तो वसिष्ठ ज्ञान बळावर म्हणतो, मी म्हणतो विज्ञान बळावर तो स्वर्ग मी पृथ्वीवर खेचून आणील. फक्त तू मला अनुमती दे. कामधेनूच्या प्राप्तीसाठी ब्रह्मर्षीपद एवढा जरी एकच हेतू आपल्या मनात असला ना तरी माझी ना नाही. स्वर्ग तर दूरच, माझं पाऊल आपल्या पावलावरती. फक्त एकच विनंती. कोणती? तपश्चर्या पूर्ण झाल्यावर आपण मला विसरू नये.
जर तुला पाणी घातलं तर तुझा बुद्धिभेद होईल. हा? पण तुला पाणी घालण्याआधी मी तुला शिक्षण देतोय, ते जरा लक्षात ठेव. बहराला गंध यावा, अंग अंग पारी जात. उंच आयुष्याचा उपयोग सुगंध देण्यासाठी किंवा सावलीसाठी करायचा नाही. कळलं का? आता तू मोठा होशील, म्हणजे अर्थातच मी पाणी घातल्यानंतर तू मोठा होशील, आभाळा एवढा होशील, जणू काय आभाळाचं चुंबनच घेशील तू. तुझ्या फांद्या अस्ताव्यस्त चहूबाजूनी पसरतील. त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, एखादा श्रांत प्रवासी तहानेने व्याकुळ झालेला, उन्हामध्ये करपलेला तुझ्या छायेसाठी इथे येऊन बसेल. पण तो इथे बसला रे बसला की त्याच्या डोक्यावरच्या फांद्या सगळ्या अशा मागे घेऊन जायच्या आणि तुझ्याच एखाद्या फांदीनं तिकडे पडलेला एखादा पाषाण उचलायचा आणि त्याच्या डोक्यात हाणायचा. कळलं? आता मी तुला पाणी घालतो. वा 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 ज्ञाना. अरे हा वृक्ष जेव्हा लावला तेव्हा किती लहान होता. तू जन्माला आलास तेव्हा सुद्धा लहानच होतास, आता वयाप्रमाणे वाढलायस नुसताच. पण मला एक कळत नाहीये, तू इथे पुन्हा कसा काय? मी आमच्या स्वामींचा निरोप तुमच्या गुरुजींना पोचवायला आलो होतो. कसला निरोप? स्वामी स्वतः त्यांना भेटायला येत आहेत. पुन्हा भेटायला येत आहेत? हो. पराभव झाला तरी सुद्धा? हळू बोल, हळू बोल. पुन्हा भेटायला येत आहेत, पराभव झाला तरी सुद्धा? अरे माझ्या समोर नाही, स्वामींच्या समोर हळू बोल. स्वामी आता इथे येत आहेत. स्वामी पुन्हा येत आहेत? हो. म्हणजे सगळ्या सैन्यासह? नाही नाही नाही, सैन्यासह नाही. स्वामींनी त्यांच्या संपूर्ण वैभवाचा त्याग केलाय आणि ते आता गिरिकंदकात चालले. अरे रे, मग आता तुझं काय होणार? माझं काय होणार? मीही त्याच मार्गाने चालणार. म्हणजे? मीही आता माझी शस्त्र खाली ठेवणार. तसाही त्या शस्त्राचा काही उपयोग नव्हताच. आण ते शस्त्र माझ्याकडे. मी आता शस्त्र धारण करणार, मग तू गिरिकंदरात जाणार. नाही नाही नाही, मी ज्ञानाची उपासना करणार तुझ्या जवळ बसून. माझ्या जवळ बसून? हो. पण मी तर आता शस्त्र धारण केलंय. ज्या दिवशी मी तुमच्या आश्रमामध्ये स्वर्ग पाहिला त्याच दिवशी मी हे निश्चित केलं होतं. आणि ज्या दिवशी मी तुझ्या स्वामींचा अपमान पाहिला त्याच दिवशी मी हे ठरवलं होतं. शांततेचं सुख तुला नाही कळणार आणि अपमानाचं दुःख तुला नाही उमगणार. तुझा मार्ग वेगळा आहे आता. तुझाही मार्ग वेगळा आहे आता. आपला संदेश मिळाला राजन. आपण सर्व राग विसरून या भूमीत परत आलात. खरंच धन्य झालो. आमच्या योग्य काही सेवा असल्यास अवश्य सांगा. जेत्यानं जिताची सेवा करायची नसते. आणि हे न कळणे आहेत का मी अज्ञ नाही, क्षत्रिय असून देखील. अहो, मी तुम्हाला जीत समजत नाही, कारण मी स्वतःला जेता मानत नाही. ज्ञान साधनेत निमग्न असणारा मी एक नम्र साधक आहे. तुमच्यासारख्या योद्ध्याची शस्त्र माझ्याजवळ नाहीत. धादांत असत्य. म्हणजे शस्त्र बलावर विश्व विजय मिळवणाऱ्याचा पराभव आपण केवळ एका शस्त्राने केला. कोणत्या? कामधेनू. एक शस्त्रच आहे असं मी म्हणतो. असो. असो नाही, आहेच. ज्ञान बलावर ब्रह्मर्षीपद मिळवून आपण ते एक मिळवलेलं शस्त्रच आहे. आपण मग ते आपण मिळवा तेच सांगण्याकरता आपल्याला पाचारण केलं आहे. म्हणजे मी जन्मजात क्षत्रिय आहे. आव्हान देऊन शत्रूला सावध करून मगच युद्ध खेळत असतो. युद्ध? हो, युद्ध. धर्मयुद्ध.
ज्या ब्रह्मर्षी पदाच्या बळावर आपण कामधेनू मिळवलीत, ती कामधेनू मिळवून तुमच्यावर मात करण्यासाठी हा क्षत्रिय विश्वामित्र तपश्चर्याला निघालेला आहे. या हाताने शस्त्र बळावर पृथ्वीवर सर्ग खेचून आणीन. ज्या विचारांचा वृक्ष वाढवण्यासाठी आपण उत्सुक आहात, तो विचार, तो स्वर्ग आणि तोच भ्रातृभाव शस्त्र बळावर पृथ्वीवर खेचून आणीन ही प्रतिज्ञा करून की आपल्या आश्रमातला तो ज्ञान बलावर आणलेला चंद्र त्याच्या तारांगणासहित विज्ञान बळावर इथे पृथ्वीवर निर्माण करण्यासाठी, विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी हा क्षत्रिय विश्वामित्र तपश्चर्याला निघालेला आहे. ज्ञानी वसिष्ठा, आपलं ब्रह्मर्षीपद सांभाळ. अहो पण मी आवर्जून सांगण्याचं कारण तरी काय? कारण आव्हान देऊन सामोरं जाणं हा क्षत्रिय धर्मच. यशस्वी व्हा. तुमच्या तपश्चर्येसाठी मी तुम्हाला महामृत्युंजय मंत्र देतो, जो मी स्वतः तयार केलाय देवांसाठी. आपण? होय राजन, मी एक ऋषी आहे देवांचा. देवांना मी मंत्र शिकवतो, म्हणून मला ब्रह्मर्षी म्हणतात. ते तुम्ही करण्यासाठी वरदायिनी सरस्वती तुम्हाला प्रसन्न हो ही मनात इच्छा धरून मी तुम्हाला मंत्र देतो. तो म्हणा: ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मोक्षीयमामृतात. माझ्या तपश्चर्याचा एकच मंत्र असेल. कोणता? या क्षत्रिय विश्वामित्राला ब्रह्मर्षी विश्वामित्र व्हायचं आहे. हे सूर्यनारायणा, या क्षणापासून तुझ्या साक्षीने ज्ञान आणि विज्ञान, शस्त्र आणि शास्त्र, ब्रह्मर्षी आणि क्षत्रिय असा संघर्ष सुरू होतो आहे. सावधान. तथास्तु. चला, काही काळ होईना या धर्तीवर संहार थांबला. हाही लाभ काय कमी आहे? ये अरुंधती. शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. ब्रह्मर्षी पदाचा ध्यास घेऊन तपश्चर्येला बसलेल्या हे निग्रही राजपुरुषा, आता हे तप थांबव. मी ज्ञानाची देवता सरस्वती तुला प्रसन्न झालेली आहे. ब्रह्मर्षी पदासाठी आवश्यक असलेलं मंत्रोच्चाराचं सामर्थ्य या वरानं मी तुला प्रदान करते. समाधी मोडून जागा होशील त्यावेळी तुझ्या तोंडून जो उच्चार बाहेर पडेल तो एक मंत्र असेल. गायत्री मंत्र असं त्याचं नाव असेल. त्याबरोबरच हे विश्वामित्रा, तू चिरंजीव होशील, तू चिरंजीव होशील, तू चिरंजीव होशील.
ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। भूर्भुवस्व ॐ तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। माझ्यातून मंत्राचा उच्चार झाला. माझ्या तोंडून मंत्राचा उच्चार झाला. माझ्या तोंडून मंत्राचा उच्चार झाला. आज एका क्षत्रियाला ब्रह्मर्षी पदाचा मार्ग मोकळा झाला. तपश्चर्येनं विश्वामित्राला देवी शारदा प्रसन्न झाली. त्याच्या तोंडून गायत्री मंत्र जन्माला आला. एक क्षत्रिय ऋषीपदाला पोहोचला. तपश्चर्येनं विश्वामित्राला देवी शारदा प्रसन्न झाली. त्याच्या तोंडून गायत्री मंत्र जन्माला आला. ऋषीपदाला पोहोचला. अरे 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 कसले आवाज येत आहेत, हे कसला गोंधळ आहे हा. अरे कोण आहे कोण, कोण आहे कोण, ही माणसं आहेत की कोण आहेत कोण हे. देव आहेत, देव सगळे जमले आहेत. आज देवांची सभा आहे ना, आणि देवांची सभा म्हटल्यानंतर गोंधळ तर होणारच. हो हो, कुठलीही सभा म्हटली की गोंधळ हा आलाच. मग ती देवांची असू दे नाहीतर माणसांची असू दे. पण ही सभा नेमकी कशाबद्दल होती कुणास कळे. अरे पण तुझ्या गुरुजींना पण निमंत्रण होतं, तेही गेले होते स्वर्गात. आता स्वर्गात जायचे म्हणजे निमंत्रण असावेच लागणार. तसं नाही रे, ते ब्रह्मर्षी आहेत म्हणून त्यांना देवाचं निमंत्रण आहे. असं जिवंतपणी नाही तर माणसाला स्वर्गात जाता येत नाही. आमच्या स्वामींना नाही का जायचं होतं स्वर्गात मानानं, पण तो अधिकार मात्र ते नक्कीच मिळवतील, म्हणून तर त्यांना ब्रह्मर्षी व्हायचंय ना. बरं हे सगळं राहू दे रे. सभा कशाबद्दल होती ते तुला माहिती आहे का? अरे नाही ना. म्हणजे तुझा काय उपयोगच नाही. अरे ती पहा, तिकडनं नंदिनी येते, तिला ठाऊक असणार. अरे कसं आहे, तसंही ती जगभर मुक्त संचार करीतच असते. आपल्या सोनचाफ्याच्या सुगंधासारखी तिला नक्की माहिती असेल. शेवटी कसं आहे, कामधेनूची मुलगी आहे ना, म्हणजे हुंदडत असणारच. थांब, आली आली. अगं नंदिनी, अरे नंदिनी अशी दमली आहेस का? स्वर्गात आज पूजेसाठी मी जेव्हा गेले होते तेव्हा शोधलं. पायच त्यांचे हरवलेले. देवांचे नाही, तुझे. नाही नाही, त्याचे पाय नाही, त्याचं डोकं हरवलंय. हा, आणि ह्याचे हात हरवले. शोधलं. देव सगळे समोर होते, माझ्याशी बोलत होते, पण पूजेसाठी नम्र व्हावं तर पायच हाती लागत नव्हते. का? आनंदानं गात होते. देव सगळे आनंदानं गात होते, आनंदानं नाचत होते. एक क्षत्रिय आज ऋषी झाला, धन्य धन्य म्हणत होते. अशी एक गंमत झाली. स्वर्गामध्ये सभा झाली. नाही, पण सभेमध्ये काय झाले तुला सांगून काय करू? ज्याचा निरोप त्याला देते. तू ज्ञानी आहेस ना? अरे मी ज्ञानी आहे हे फक्त हिने ओळखले आहे. मग तू विज्ञानाला ज्ञान देत बस. मी सज्ञानांचं ज्ञान अनुभवून येते. विश्वामित्राजवळ प्रगट होते, ज्याला जे सांगायचंय तिथं सांगून येते. बरं बरं, तू सज्ञानांचं ज्ञान अनुभवून ये, तोपर्यंत या अज्ञानाला मी ज्ञान देतो. चल रे. क्षत्रियानं तप केलं, देवी त्याला प्रसन्न झाली. ब्रह्मर्षीच्या मंत्राचीही आज त्यांना सिद्धी आली. देव सगळे क्षत्रियच. आज त्यांना धीर आला. देवांच्या गोत्रामधला आज एक ऋषी झाला. नंदिनी, आनंदिनी. माझ्या समोर येण्याचं साहस कसं केलंस?
आनंदाला कुठं जायला साहस कुठं आड येतं? मी कुठेही संचार करीन, कधी कुणाच्या मनात बसते तरीही संचार करते, वेगवेगळी नावं घेते, रूपानं मी तीच असते. मला कसलं भय? तुमच्या आधी जन्म आले तरी तुमच्यापेक्षा लहान झाले. देवी आज प्रसन्न झाली, चिरंजीव झाला जीव. माझा जन्म चिरंजीव झाला. मी कुठेही संचार करीन, कुठेही जाईन, तुमच्या घरी जाऊन येईन, तुमचा निरोप तिला देईन, तुमचं यश तिला सांगेन. आनंदाचे कण जगात मुक्त हाती वाटत जावं, ज्याचं सुख त्याच्यासाठी, ज्याचं त्याला भेटत जावं. आत्ता कुठून आलीस? आले स्वर्गामधून देवांचा निरोप घेऊन. तुम्ही ब्रह्मर्षी कसे होता तो क्षण मनात धरून. म्हणजे प्रसन्न झाले देव सगळे तुमच्या घोर तपस्येला. तुमच्यासाठी देवांचाही ब्रह्मर्षींशी वाद झाला. वसिष्ठ? हो, ब्रह्मर्षी वसिष्ठ. ब्रह्मर्षी वसिष्ठ तुझे पालक असूनही तू इथे सांगत आलीस का? ब्रह्मर्षी पदासाठी त्यांनी त्यांना नकार दिला. सांगून तुम्हाला सुखी केलंस. हेच माझं दुःख आहे. हे फक्त प्रकट केलं. माझ्या दुःखात तुझं दुःख? आश्चर्याचा प्रकोप झाला. हा माणसाचा धर्म झाला. दुसऱ्याच्या दुःखात एकाला जे दुःख होतं, या दुःखानं त्या दुःखाचं हसत सांत्वन होत जातं. तू आहेस तरी कोण? मी मनगामिनी, शुभकामिनी. सदैव तुमचं यश चिंतत राहीन आणि तुम्हाला अशीच जन्मभर भेटत राहीन. कशासाठी? एक क्षत्रिय ऋषी होतो. मलाही हे नवल आहे. ब्रह्मर्षी पदाची वाटचाल हेच माझं कुतूहल आहे. तुमच्या भल्यात माझं भलं बघणं हा माझा धर्म आहे. शोध घेत फिरते आहे. काय ब्रह्मर्षींचं मर्म आहे? आणि ते ब्रह्मर्षीचं मर्म तुला सापडणार आहे. तुम्हाला सापडलं, मला मिळालं. कारण तुमच्या दुःखाबरोबरच तुमच्या सुखातही माझं सुख आहे. ब्रह्मर्षींच्या पदाआधी देवांनी जी कृपा केली. देव माझ्यावर कोणती कृपा करणार? माझ्या तपश्चर्येनं चळाचळा कापत असलेले आसनस्थ इंद्र आणि वरुणादी देव स्वतःची जागा जाईल म्हणून मला भ्यालेले देव ते कोणती कृपा करणार माझ्यावर? ऋषी? ऋषी नाही, ब्रह्मर्षी. राजर्षी नाही, ब्रह्मर्षी. महर्षी नाही नाही नाही, ब्रह्मर्षी. नाही, ब्रह्मर्षी नाही, त्रिवार नाही, अजून नाही. मी आता आज जाते, तुमचा वाद ऐकून घेते, तेच घरी जाऊन सांगते, येऊन पुन्हा भेट देते. तुम्ही सर्व देवांनी कितीही आग्रह केलात तरी याला मला ब्रह्मर्षी म्हणता येणार नाही. तुम्ही सर्व देव क्षत्रिय आहात म्हणून तुम्हाला माझा एक वेळ राग येत असेल, परंतु देवानी मानवाच्या पाया पडणे हे मला मान्य नाही. त्याप्रमाणे क्षत्रियाने ब्रह्मऋषी व्हावं हेही मला म्हणता येणार नाही. साक्षात सरस्वती देवी प्रसन्न झाली म्हणून यांना मंत्र उच्चारण्याचं सामर्थ्य आलं म्हणून तुम्ही यांना एक वेळ ऋषी म्हणा, पण ब्रह्मऋषी नाही, त्रिवार नाही, अजून नाही. ऐका तर मग, मी एक क्षत्रिय विश्वविजेता आहे. मनात आलेली ईर्ष्या पूर्ण करण्यासाठी पाऊल पुढे टाकलंय ते पुढेच टाकणार. ब्रह्मर्षीचं मंत्र उच्चाराचं सामर्थ्य देवी शारदेकडून मी तपश्चर्याच्या बळावर मिळवलं आहे. शस्त्र सामर्थ्य वापरण्याचं सामर्थ्य तर मी रक्तातच खेळवत असतो. त्या बळावर ब्रह्मर्षी पद मी खेचून आणीन. मग जाना त्या शिवाकडे. तो शिवशंकर प्रलयंकारी बसलेलाच आहे शस्त्रसाठा घेऊन, कोण येत आहे याची वाट बघत. पण त्याच्याकडून घेतलेली शस्त्र अस्त्र आणि विद्या या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्यासाठी जरूर वापरा. आम्ही प्रेमानं उत्सुक आहोत आपलं यश पाहण्यासाठी. पण अस्त्र किंवा शस्त्र हाती आलं म्हणजे विध्वंस. ही मानवी मनाची एक करमणूक असते, ही एक सहज प्रवृत्ती आहे. तेव्हा लक्षात ठेवा,
सावधान नव्हे, ह्यापासून दूर राहा. अहो, विज्ञानाच्या बळावर विध्वंस कशासाठी करायचा? ज्या विज्ञानाच्या सहाय्याने अज्ञान सज्ञान करता येतं, तर पृथ्वीवर सहजच स्वर्ग निर्माण करता येतो. तुम्ही शिवाची तपस्या जरूर करा. आम्ही तुमचं शुभ चिंततो. परंतु जाता जाता एक गोष्ट सांगतो. आपल्या रक्तात खेळत असलेल्या क्षत्रिय वृत्तीला उद्देशून सांगतो. आपल्या समोर प्रत्येक वेळेला उभा असलेला शत्रू हा प्रत्येक वेळेस असमर्थ असतो, अशी समजूत करून घेणं योग्य नव्हे. अरे जा, तुझ्या या उपहासाला एक दिवस अशाच उपहासाने उत्तर देईन की विश्वामित्र हे नाव वसिष्ठ या नावाशी जन्मभर जोडलं जाईल. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तप करण्याचा उपदेश मला तू करतोस. अरे करेन करेन. यक्ष प्रजापतीनं केलेल्या देवी पार्वतीच्या अपमानामुळे शिवशंकराने केलेल्या तांडवात अग्निशाखेसारखं होरपळून निघणारं विश्व सुद्धा शीतल वाटेल इतकी उग्र तपश्चर्या करेन. सारं विश्व त्राही भगवान होऊन माझ्या श्वासोच्छ्वासाच्या उष्णतेनं अख्खा आसमंत करपून जाईल अशी अवस्था करेन. याचे परिणाम उदासवाणी बसली राणी खंत कशाची हो बाई. कोण तू? सखी म्हणावा लेक, कळेल त्याची का घाई. ऐक सांगते वृत्तपतीचे, साठवून ठेवा कानी. दुःखावरती एक सुखाचा शिडकावा समजा राणी. तुमच्या पतीचे भाग्य उजळले, तपे फळा आली. मंत्रोच्चारणा शक्ती त्याते सरस्वतीने दिली. कोण आहेस बाई तू? अशी सोन्याच्या पावलांनी अमृताची वाणी घेऊन आलीस. वनदेवी आहेस का? तू आहेस तरी कोण? मी नंदिनी, कामधेनूची कन्या नंदिनी. म्हणजे जिच्यावरून एवढं रण झालं ती? ते एक कारण झालं. खरं रण तर पुढचं आहे. हाता कसलं म्हणता हो रण करता. त्यावेळी झालेल्या संहाराची पाप सगळी पृथ्वी अजून भोगते आहे. सगळं वातावरणच करपून गेलेलं आहे. दुःखामुळे डोळ्यांना पाणी सुद्धा येत नाही. ते सुद्धा सुकून गेलंय. तू त्यांना भेटू शकशील? माझा निरोप देऊ शकशील? सांगू शकेन, सांगू शकेन. मनामनातनं अलगद प्रवास करते. याच्या मनातलं त्याच्या मनात सांगू शकेन. मग त्यांना जाऊन सांग की संहार करू नका, त्याची फळं वाईट असतात. सांगेन, सांगेन, अगदी असंच सांगेन. त्यांना म्हणावं तपश्चर्या करा, यशस्वी व्हा. इकडे सगळं ठीक आहे, तिकडे जाऊन सांग त्यांना. तसं नसतं नाही सांगू? हो, कारण त्यांच्या यशात माझं यश, त्यांच्या सुखात माझं सुख, त्यांच्या साधनेत आमच्या दुःखाचं विघ्न नको. पुन्हा रण करू नका. इकडं आम्ही सुखी आहोत, तिकडं जाऊन सांगेन. ऐकून घ्यायचं त्यांचं काम. ते तुझ्याशी बोलतात? मी त्यांच्याशी बोलते. आणि ते आपल्याशी बोलतात. म्हणजे मी असं आपल्याशी समजून चालते. सुगंध आपण वाटत जावं, घेणं घेणाऱ्याचं काम. सुगंधाला अश्रू येतो, तो क्षण जेव्हा येतो.
सुगंधाला अश्रू, फुलासारखं बोलणं आहे ग तुझं. हो, सुगंधाला अश्रू येतो. सांगू त्याची कथा. फुलांनी बहरलेलं झाड होतं बकुळीचं. आतुरलेलं होतं, जगाला सुगंध वाटायचा म्हणून. खालून एक शस्त्रधारी गेला, त्याला बाई त्याचा वासच नाही आला. बकुळीला वाईट वाटलं, तिच्या डोळ्यात पाणी आलं. एक फूल खाली पडलं, तो होता सुगंध, अश्रूंचा थेंब. मी आता जाते, काहीतरी वेगळाच गंध मला इथे आला. माझा धर्म फुलावरून फुलाकडे निघून गेला. येत जाईन, जात जाईन, पुन्हा भेट घेत राहीन. येत जाईन, जात जाईन. जा पोरी जा, सुखरूप जा, दीर्घायुषी हो, चिरंजीवी हो. या दुष्काळातील खाईतून शक्य तेवढ्या दूर जा. स्वतःच्या 2 पोरांच्या पोटासाठी 3ऱ्या पोराला विकायला निघालेल्या एका तळमळणाऱ्या आईच्या कळवळ्याचे बोल आहेत हे पोरी. जा, दीर्घायुषी हो. आई, आई तुम्ही मूल विकू नका. कोण आहेस तू बाबा, आणि मी मूल विकणार हे तुला कसं कळालं? आपल्या 2 मुलांच्या निर्वाहासाठी 3रा मुलगा विकावा म्हणून त्याच्या गळ्यात दर्भ तुम्हीच बांधलात ना. तो मी सकाळीच पाहिला. मी मगाच इथे येणार होतो, पण 3री व्यक्ती इथे होती म्हणून मी इथे आलो नाही. आई, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही मूल विकू नका. आजपासून तुमच्या सगळ्या कुटुंबाच्या निर्वाहाची जबाबदारी माझ्याकडे. छे छे. आई, आई मला तुमचा मोठा मुलगा समजा, पण दुष्काळापायी पोटचं मूल विकू नका. आजपासून एक पशु मृगया करून तुमच्या निर्वाहासाठी आश्रमाबाहेर टांगत जाईन. हे महाभागा, तू आहेस तरी कोण? आई, मी त्रिशंकू. माझ्या डोक्यावर असलेली 3 शिंग पाहून आणि हे विद्रूप पाहून तुम्ही घाबरू नका आणि माझी कीवही करू नका. मी एक शापित राजपुत्र आहे. इक्ष्वाकू वंशाचे राजे अरुण त्यांचा मी पुत्र, सत्यव्रत. पण ब्रह्मर्षी वशिष्ठांच्या शापामुळे माझी ही अवस्था झाली. सर्वांगाला येणारा दुर्गंध, जन्मभर चांडाळ योनीत वस्ती आणि हे विद्रूप ब्रह्मर्षींच्या शापाचं प्रतीक आहे. असं पाप तरी कुठलं केलं आहेस तू? कुठलंच नाही. म्हणजे? कारण मी जे केलं ते पाप होतं असं जर मला वाटलं असतं तर ते मी केलंच नसतं. म्हणजे केलंच तरी काय तू? सांगतो. वडील मृगयेला गेले असताना राज्यकारभार माझ्याकडे होता. एका मुलीचा तिच्या मनाविरुद्ध होत असलेला विवाह पाहून मी तिचे लग्न मंडपातून हरण केले आणि तिला प्रासादात आणून ठेवली. पण वडील माघारी आल्यानंतर त्यांना हीच कहाणी वेगळ्या रूपात ऐकवली. पण ती मुलगी विवाहित होती ना? नाही आई, ती विवाहित नव्हती. तिची सप्तपदी सुद्धा झालेली नव्हती. पण या माझ्या गाराण्याची दखलही न घेता फक्त उपमर्द म्हणून ही विद्रूपाची देणगी ब्रह्मर्षीच्या शापवाणीमुळे मला मिळाली. पण असो, काहीही असो, प्रजापालन हा राजधर्म आहे आणि तो मला कधीच सोडता येणार नाही. मी शापित राजपुत्र असलो तरीही. आई, आई तुमचे थोर पती विश्वामित्र यांना मी ओळखतो. एवढंच नव्हे, मी त्यांना पूज्य मानतो. तेव्हा आई, माझी ही विनंती ऐका. आपण स्वस्थ राहा. आई, मला आशीर्वाद द्या. एवढा सद्भाव मनात ठेवून तू जगात वावरत आहेस, कल्याण होईल. कल्याणी भगवतीच्या नवाक्षर मंत्राचा जप कर. तुला तुझं पूर्ववृत्त परत प्राप्त होईल.
आज मला माझी 2 मुलं भेटली, एक माझी असलेली, एक माझी नसलेली. त्यांना चिरंजीवी होऊ दे. हे परमेश्वरा, माझ्या पतीला दीर्घायुषी कर.